नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सूर्यकांत कांबळे तुम्हा सर्वांचे मैत्रीय कॉमर्स अकॅडमी या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बीकॉम पार्ट 2 सेमिस्टर 3 मधील अकाउंटन्सी पेपर 4 या सब्जेक्ट मधील डिपार्टमेंटल अकाउंटिंग या टॉपिकवर आधारित एमसीक्यू म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे एमसीक्यू आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन नंबर 1. डिपार्टमेंटल अकाउंटिंग इज प्रिपेअर्ड टू मेजर द परफॉर्मन्स ऑफ डॅश. ऑप्शन्स आहेत होल बिझनेस, ईच ऍक्टिव्हिटी, ईच डिपार्टमेंट, मार्केट एरिया. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ईच डिपार्टमेंट. Question number 2. Departmental accounts are prepared mainly for dash. Options आहेत tax purpose, cost control and comparison, audit purpose, budgeting only. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, cost control and comparison. Question number 3. Expenses that can be directly identified with a department are called dash. Options आहेत fixed expenses, indirect expenses, direct expenses, joint expenses. So याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, डायरेक्ट एक्सपेन्सेस. क्वेश्चन नंबर 4. बेसिस यूज फॉर अपॉर्शनिंग ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस इज जनरली डॅश. ऑप्शन्स आहेत फ्लोअर एरिया, सेल्स रेशो, नंबर ऑफ एम्प्लॉईज, वेजेस पेड. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सेल्स रेशो. क्वेश्चन नंबर 5. Lighting charges are apportioned over the departments on the basis of dash. Options आहेत number of light points, cost of machines, number of employees, none of this. So याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, number of light points. Question number 6. Items of expenses not connected with any department are dash. Options आहेत charge to departments on the basis of total sale, charge to the general profit and loss account, charge to department on the basis of fixed assets employed, none of this. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, charge to the general profit and loss account. Question number 7. Which of the following is divided in the ratio of number of employees? Options आहेत rent, repairs, wages, carriage. So याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, वेजेस. क्वेश्चन नंबर 8. Which of the following allocated in the sales ratio? ऑप्शन्स आहेत डिस्काउंट अलाउड, ऍडव्हर्टाइजमेंट, कमिशन, ऑल ऑफ द अबोव. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. क्वेश्चन 9. Administrative expenses are typically apportioned on the basis of dash. ऑप्शन्स आहेत सेल ऑफ ईच डिपार्टमेंट, फ्लोअर स्पेस ऑक्युपाइड, नंबर ऑफ एम्प्लॉईज, टाइम स्पेंड बाय एम्प्लॉईज. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, सेल्स ऑफ ईच डिपार्टमेंट. क्वेश्चन नंबर 10. कॅन्टीन सबसिडी इज अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ ईच डिपार्टमेंट. ऑप्शन्स आहेत सेल्स, परचेस, नंबर ऑफ वर्कर्स, व्हॅल्यू ऑफ असेट्स इन कॅन्टीन. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, नंबर ऑफ वर्कर्स. क्वेश्चन नंबर 11. डेबिट बॅलन्स इन जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मीन्स डॅश. ऑप्शन्स आहेत नेट लॉस, नेट प्रॉफिट, डिपार्टमेंट प्रॉफिट ट्रान्सफर, ऑल ऑफ द अबोव. तो मित्रांनो, इथे तुम्हाला डेबिट बॅलन्स विचारलेला आहे. ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस हॅव डेबिट बॅलन्सेस, त्यामुळे आपलं इथे योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन ए, नेट लॉस. याच्याऐवजी क्रेडिट बॅलन्स इन जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं जर विचारलं तर ऑल इन्कम अँड गेन हॅव क्रेडिट बॅलन्सेस, तर तुमचा आन्सर असणार आहे नेट प्रॉफिट. सो लक्षात ठेवा, डेबिट बॅलन्स म्हटलं की आन्सर असणार नेट लॉस, क्रेडिट बॅलन्स म्हटलं की आन्सर असणार नेट प्रॉफिट. क्वेश्चन नंबर 12. इफ गुड्स आर ट्रान्सफर फ्रॉम डिपार्टमेंट ए टू डिपार्टमेंट बी at 25% above cost and department B has a closing stock of rupees 40,000 including goods from A, what is the amount of the stock reserve required? तो मित्रांनो, डिपार्टमेंट ए नी डिपार्टमेंट बी ला गुड्स ट्रान्सफर केलेले आहेत, याला म्हणतात इंटरनल डिपार्टमेंटल ट्रान्सफर.
सो मित्रांनो, हे जे ट्रान्सफर झालेलं आहे ते ॲट इनव्हॉइस प्राइस झालेलं आहे, म्हणजेच कॉस्ट प्लस 25% आणि त्यापैकी 40,000चा क्लोजिंग स्टॉक हा डिपार्टमेंट बी कडे शिल्लक आहे. तर स्टॉक रिझर्व्ह किती असणार? ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी मित्रांनो 10,000, 32,000, 20,000 आणि 8,000. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 8,000. पण ते कसं आलं ते आपण पाहूया. तर मित्रांनो, क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे ट्रान्सफर ॲट कॉस्ट प्लस 25%. सो हा जो प्रॉफिट आहे हा कॉस्टच्या 25% आहे. त्यामुळे आपण काय करायचं, आपला सेल प्राइसचा फॉर्म्युला आहे कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल. सो प्रॉफिट हा कॉस्टवर डिपेंड असल्यामुळे आपण कॉस्टला 100 अजून करणार. सो 100 वरती प्रॉफिट 25% म्हणजे तो आला 25. सो या कंडिशन मध्ये आपल्याला सेल प्राइस मिळाली 125. सो आपल्याला आता काय करायचंय, प्रॉफिट आणि सेल या दोघांमध्ये कंपॅरिझन करायचंय. तो बघा, जर का आपला सेल 125 रुपये आहे तर त्यावेळेला आपला प्रॉफिट असतो 25 रुपये. मग जर आपला सेल 40,000 रुपये असेल तर आपला प्रॉफिट किती? तो मित्रांनो इथे आपल्याला करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच तिरकस गुणाकार. सो त्या कॅल्क्युलेशन नुसार आपला प्रॉफिट येणार आहे 8,000. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर 40,000 इंटू 25 डिवाइड बाय 125. सो अवर प्रॉफिट विल बी rupees 8,000. So option D 8,000 is the right answer. Question number 13. Which of the following not debited to department trading account? Options आहेत loss due to fire, purchase, carriage, opening stock. So याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए लॉस ड्यू टू फायर. कारण डिपार्टमेंट ट्रेडिंग अकाउंट मध्ये परचेस, कॅरेज आणि ओपनिंग स्टॉक हे तिन्ही आयटम येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, परंतु लॉस ड्यू टू फायर हा जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. त्यामुळे आपला ऑप्शन आहे ऑप्शन ए लॉस ड्यू टू फायर. क्वेश्चन नंबर 14. सुपरविजन चार्जेस शुड बी अपॉर्शन ओव्हर द डिफरंट डिपार्टमेंट ऑन द बेसिस ऑफ डॅश. ऑप्शन्स आहेत टाइम डिवोटेड फॉर सुपरविजन, एरिया ऑक्युपाइड बाय ईच डिपार्टमेंट, सेल्स ऑफ ईच डिपार्टमेंट, ओपनिंग स्टॉक. तो मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए टाइम डिवोटेड फॉर सुपरविजन. तो सुपरवायझरनी एखाद्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला किती वेळ दिलेला आहे, किती वेळ सुपरविजन केलेला आहे, त्या बेसिसवरती सुपरविजन चार्जेस डिवाइड केले जातात. त्यामुळे ऑप्शन ए टाइम डिवोटेड फॉर सुपरविजन हे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 15. फॉलोइंग एंट्रीज पास इन जर्नल मीन्स. बघा एंट्री आहे स्टॉक रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याचा अर्थ काय होतो? ऑप्शन्स आहेत अनरिअलाइज प्रॉफिट ऑन क्लोजिंग स्टॉक, लॉस ऑन सेल ऑफ गुड्स बाय डिपार्टमेंट, अनरिअलाइज प्रॉफिट ऑन ओपनिंग स्टॉक, प्रॉफिट ऑन सेल ऑफ गुड्स. तो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी अनरिअलाइज प्रॉफिट ऑन ओपनिंग स्टॉक. तो स्टॉक रिझर्व्ह डेबिट आहे, त्यामुळे अनरिअलाइज प्रॉफिट ऑन ओपनिंग स्टॉक हे आपलं योग्य उत्तर आहे. पण तेच जर स्टॉक रिझर्व्ह क्रेडिट असेल तर अनरिअलाइज प्रॉफिट ऑन क्लोजिंग स्टॉक हे आपलं योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 16. टू रिमूव्ह अनरिअलाइज प्रॉफिट वी क्रिएट डॅश. ऑप्शन्स आहेत रिझर्व्ह फॉर डिस्काउंट, स्टॉक रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह, जनरल रिझर्व्ह. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्टॉक रिझर्व्ह. क्वेश्चन नंबर 17. कॅरेज इनवर्ड इज डॅश. ऑप्शन्स आहेत डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, जॉईंट एक्सपेन्सेस, कॅपिटल एक्सपेन्सेस. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए डायरेक्ट एक्सपेन्सेस. क्वेश्चन नंबर 18. डिपार्टमेंटल अकाउंटिंग डिफर्स फ्रॉम ब्रांच अकाउंटिंग बिकॉज. ऑप्शन्स आहेत डिपार्टमेंट आर विथ इन द सेम प्रिमाइसेस. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. ऑप्शन बी आहे ब्रांचेस आर लोकेटेड एल्सवेअर. दिस इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट. बोथ ए अँड बी नन. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी बोथ ए अँड बी. क्वेश्चन नंबर 19. When goods are transferred at invoice price, unrealized profit is dash. ऑप्शन्स आहेत इग्नोर, ऍडेड, एलिमिनेटेड, डिफर्ड. मित्रांनो इनव्हॉइस प्राइसला ज्यावेळेला गुड्स ट्रान्सफर केले जातात त्यावेळेला अनरिअलाइज प्रॉफिट हा आपल्याला काढून टाकायचा असतो. त्यामुळे ऑप्शन सी एलिमिनेटेड हे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 20. इंटरनल डिपार्टमेंटल ट्रान्सफर इज रेकॉर्डेड ॲट डॅश. ऑप्शन्स आहेत मार्केट प्राइस, कॉस्ट और मार्केट प्राइस, मॅनेजमेंट डिसिजन. मित्रांनो इंटरनल डिपार्टमेंटल जे गुड्स ट्रान्सफर होतात ते ऍट कॉस्ट प्राइसला सुद्धा ट्रान्सफर होतात आणि ऍट इनव्हॉइस प्राइस सुद्धा ट्रान्सफर होतात. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी कॉस्ट और मार्केट प्राइस. क्वेश्चन नंबर 21. इन डिपार्टमेंटल अकाउंटिंग जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ डॅश. ऑप्शन्स आहेत रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट, ब्रांच अकाउंट.
मित्रांनो, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण एक्सपेन्सेस आणि इन्कम रेकॉर्ड करतो आणि त्यासाठी नॉमिनल अकाउंटचा नियम वापरतो. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. त्यामुळे या ऑब्जेक्टिव्हचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, नॉमिनल अकाउंट. क्वेश्चन नंबर 22. इंटरेस्ट ऑन लोन पेड इज चार्ज टू डॅश. ऑप्शन्स आहेत डिपार्टमेंटल प्रॉफिट अँड लॉस, जनरल प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग अकाउंट, सस्पेन्स अकाउंट. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, जनरल प्रॉफिट अँड लॉस. क्वेश्चन नंबर 23. ॲबनॉर्मल लॉस इज ट्रान्सफर टू डॅश. ऑप्शन्स आहे डिपार्टमेंटल प्रॉफिट अँड लॉस, जनरल प्रॉफिट अँड लॉस, ब्रांच अकाउंट, सस्पेन्स अकाउंट. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, जनरल प्रॉफिट अँड लॉस. Question number 24. Depreciation on common asset is apportioned based on dash. Options आहेत value of assets used, sales, floor area, purchase. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, value of assets used. Question number 25. Legal expenses paid is charged to dash. Options आहेत departmental profit and loss, general profit and loss, trading account, suspense account. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, जनरल प्रॉफिट अँड लॉस. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिला असेल. याची तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये नक्की फायदा होईल याची मला पूर्ण खात्री आहे. तो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा, कारण यातूनच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत जाते. त्याचबरोबर तुमच्या विद्यार्थी मित्रांना ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्ञान वाटल्यानेच वाढते. धन्यवाद.